कोरिंथीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 9 आणि त्यापासून पुढे आपण पाहूया. मी स्वतंत्र नाही काय, मी प्रेषित नाही काय, आपल्या प्रभू येशूला मी पाहिलेले नाही काय, प्रभूमध्ये तुम्ही माझे काम नाही काय. जरी मी दुसऱ्यास प्रेषित नसलो तरी निदान तुम्हास तरी आहे, कारण प्रभूमध्ये माझ्या प्रेषितपणाचा तुम्ही शिक्का आहात. माझी चौकशी करणाऱ्यांना माझे हेच उत्तर आहे. या ठिकाणी देवाचं वचन प्रेषित पौल कोरिंथीकरांच्या लोकांना शिकवत आहे, सांगत आहे. आणि ते सांगत असताना तो स्वतः कोण होता, तो कसा आहे, कशा प्रकारे त्याने सेवा केली, कशा प्रकारे त्याला अडचणी आल्या, कशा प्रकारे तो या ठिकाणी लिहित आहे. मी स्वतंत्र नाही काय. प्रत्येक जण परमेश्वराने स्वतंत्र केलेला आहे. आणि मग प्रेषित पौल हा स्वतंत्रपणे सेवा करत होता. 12 प्रेषित जे होते त्या प्रेषितांच्या कार्यामधूनच त्यांच्यासारखीच सेवा, परंतु त्यांच्यापेक्षा जरा थोडीशी तुटक होत. त्याचे कारण पण आहेत. त्याचे कारण असे आहेत की हे लोक फक्त त्यांना जिथं वाटन तिथंच जायचे. म्हणजे त्यांच्या जवळचे लोक, त्यांचे आप्त लोक, त्यांचे इस्रायल लोक, त्यांचे यहुदी लोक. परंतु देवाने पौलाची नेमणूक ही परराष्ट्रीयांसाठी केली होती, म्हणजे तुमच्या आणि माझ्यासाठी. आज जे आमच्यापर्यंत शुभवर्तमान आलंय तर खरं जर पाहिलं तर पौलाचा खूप मोठा यात हक्क आहे आणि पौलाने खूप काही केलेलं आहे. आणि म्हणून तो लिहिता इथं आपल्या स्वतःच्या हक्कावर पाणी सोडून पौलाने घालून दिलेले उदाहरण. ते हेडलाईन्स आहे. आपल्या स्वतःच्या हक्कावर पाणी सोडलं त्यांनी. आम्ही स्वतःच्या हक्कावर पाणी सोडतो का? पहिला मुद्दा क्रमांक 1 कोरिंथीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 9 त्याची हेडलाईन्स त्यांनी अशी दिलेली, आपल्या स्वतःच्या हक्कावर पाणी सोडून पौलाने घालून दिलेले उदाहरण. आणि मग उदाहरण काय? मी स्वतंत्र नाही का, मी प्रेषित नाही काय, आपल्या प्रभू येशूला मी पाहिलेलं नाही का, प्रभूमध्ये तुम्ही माझे काम नाहीत का, जरी मी दुसऱ्यास प्रेषित नसलो तरी निदान तुम्हास तरी आहे, कारण शुभवर्तमान मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण प्रभूमध्ये माझ्या प्रेषितपणाचा तुम्ही शिक्का आहात. प्रभूमध्ये माझ्या प्रेषितपणाचा तुम्ही शिक्का आहात. माझी चौकशी करणाऱ्यांना माझे हेच उत्तर आहे. पौलाची चौकशी चालली होती. हा कोण, कुठून आला, हा प्रभूचा शिष्य होता का, हा तर पूर्वी लोकांचा छळ करीत होता आणि हा 12 शिष्यांपैकी एक नाही, मग याची दीक्षा कोणी केली, कोणत्या मिनिस्ट्रीतून झाली. आजही तेच प्रश्न आहेत. आजही तेच प्रश्न आहेत. तसंच कोरिंथीकरांच्या मंडळीमध्ये देखील असे काही निर्माण झाले होते. त्यातल्या कोरिंथीकरांचे काही लोक म्हणायचे, हा कोण पौल, हा कोण प्रेषित, आणि हा स्वतंत्रपणे काय करतोय, आणि येशू ख्रिस्तांनी पाहिलेलं आहे का. बऱ्याचशा नाना प्रकारच्या गोष्टी त्याने त्या ठिकाणी घडल्या. तशा प्रकारे तो सांगत आहे. आणि मग तो म्हणतो, सांगणाऱ्याला एकच माझं उत्तर आहे. ज्यांच्या मनात अशा शंका निर्माण झालेल्या आहेत ना, मी स्वतंत्र नाही काय, मी प्रेषित नाही काय, मी प्रभू येशूला पाहिलं नाही का, प्रभूमध्ये माझं काम नाही काय, प्रभूमध्ये तुम्ही माझं काम आहेत, मी दुसऱ्यात प्रेषित नसलो तरी निदान तुम्हाला तरी आहे. मग हे जे आहे तर तो म्हणत आहे की माझी चौकशी जे करतील ना, माझे हेच उत्तर आहे. आजही माझी चौकशी केली ना तर माझं हेच उत्तर राहील की मी प्रभूसाठी आपल्या स्वतःच्या हक्कावर पाणी सोडून देण्यास तयार आहे. काय तुम्ही आहात का? मी जर प्रभूचा सेवक आहे, मी जर प्रभू येशूचा पुत्र आहे, मी जर प्रभू येशू ख्रिस्ताचा सुवर्तमान सांगत आहे, सुवार्थ सांगत आहे, तर मला जे हक्क दिलेले आहेत ते हक्क सोडून आता अनेक लोक या ठिकाणी सांगत, आपण पुढे पाहूया, इतर प्रेषित प्रभूचे भाऊ केफा यांच्या प्रमाणे आम्हाला एखाद्या ख्रिस्ती बहिणीला लग्नाची पत्नी करून घेऊन तिला बरोबर नेण्याचा हक्क नाही का? बाकीचे पती पत्नी दोघंही मिळून सेवा करतात, मग तसं मला नाही का? तर एक महत्वाचं वचन 6व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. कोरिंथीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 9 आणि वचन क्रमांक 6, अथवा कामधंदा केल्या वाचून उपजीविका करण्याचा हक्क मला व वर्णभाला मात्र नाही काय? सगळेजण बिगर कामाच्या पैशाचे, बिगर कामाचे पेमेंट घेतात, काम तर काही करीतच नाही. परंतु हा पौल म्हणतो की काम धंदा केल्या वाचून उपजीविका करण्याचा हक्क मला व वर्णभाला मात्र नाही का? बाकी सगळ्यांनाच घेतलंय, आम्ही दोघांनीच काय उक्त घेतलंय का? परंतु तो या वचनामध्ये खास विशेष करून लिहित आहे की स्वतःचा जो हक्क आहे
याजकीय जो हक्क आहे आणि याजकीय हक्कामध्ये जे काही दानपात्र, दशमांश, देणगी किंवा जे काही उपजीविका करण्यासाठी जे लोक त्यांच्या मिळकतीमधून आम्हाला देतात, तर हे स्वीकारणं म्हणजे काही पाप नाही. परंतु पौलाने हे सोडून दिलं, नको मला. म्हणून तो लिहित आहे की विशेष करून मी परमेश्वराच्या जवळचा आहे, विशेष करून मी परमेश्वराला पारखलेला आहे, विशेष करून मी जगाच्या बऱ्याचशा गोष्टी सोडून देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून तो बाकीच्यांना सांगत आहे की काम धंदा केल्या वाचून उपजीविका करण्याचा हक्क मला वर्णवाला नाहीत का? आपल्याच घरच्याने शिपाईगिरी करतो असं कोण आहे? त्यांनी एक प्रश्न विचारलाय करंतीकरच्या लोकांना. आणि आजही तोच प्रश्न आम्हाला आहे. आजही तोच प्रश्न याजक लोकांना आहे, पाळक लोकांना आहे, फादर लोकांना आहे, पास्टर लोकांना आहे. काय? आपल्याच खर्चाने शिपाईगिरी करतो असा कोण आहे? आता आपल्याकडून कुणाचंच उत्तर मिळणार नाही, असं शक्यच नाही. पण मी मात्र प्रभू येशू मध्ये ठाम विश्वासाने सांगल की मी स्वतःच्याच खर्चाने शिपाईगिरी करतो. आता हे वचन हे किंवा हे आशीर्वाद किंवा ही कृपा ही परमेश्वराने मला प्राप्त झाली, त्याच्यामुळं मी परमेश्वराचे आभार मानतो. आणि तुम्ही करत नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाईट करता, तुम्ही चांगलंच करत आहात. तुम्हाला जशा प्रकारे परमेश्वराने पाचारण केलेलं आहे त्याप्रमाणे. परंतु माझं एकच मत आहे, देवाचं एकच मत आहे, पवित्र आत्म्याचं एकच मत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं एकच मत आहे, परमेश्वर पित्याचं एकच मत आहे की शिपाईगिरी करता असताना शिपाईच करा. शिपाई काय करतो? त्याला रखवालदार केलेलं असतं. शिपाई काय करतो? त्याला राखण ठेवलेलं असतं. शिपाई काय करतो? त्या ठिकाणी अन्याय होऊ देत नाही. किंवा शिपाई काय करतो? त्या ठिकाणी एखादा धोका होत असलं तर सावध करतो. आज आम्ही पेमेंट घेऊन जर शिपाईगिरी करत आहोत तर आम्ही ही गोष्ट करत आहोत का? आज आमच्या अंतःकरणाला आम्ही तपासायचंय. आम्ही प्रत्येकाने तपासायचंय. एकमेकावर टीकास्त्र करणं किंवा एकमेकाला निंदा करणं किंवा एकमेकाच्या चुका काढणं हा पवित्र शास्त्र आम्हाला शिकवत नाही. परंतु बायबल असं सांगतं की तुम्ही एकमेकांना बोध करणारे व्हा. मग आपल्याच खर्चाने शिपाईगिरी करतो असा कोण आहे? तो कोणीच नाही. ओके, आमेन, प्रेज द लॉर्ड. परंतु शिपाईगिरी ही चांगल्या पद्धतीने केली पाहिजे, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. द्राक्षमळा लावून त्याचे फळ खात नाही असा कोण? आता काही जो एक शेतकरी आहे तो द्राक्षमळा लावतो आणि त्याचं फळच खात नाही असा कोण आहे का? नाही. ठीक आहे, तुम्ही द्राक्षमळ्यामध्ये काम करणारे आहात तर कमीत कमी काम करा, म्हणजे तुम्हाला द्राक्ष खाता येतील. खाऊ नका असं नाही. कळप पाळून कळपाचे दूध सेवन करीत नाही असा कोण? मेंढराचा कळप पाळलाय किंवा शेळ्याचा पाळलाय किंवा गाईचा म्हशींचा पाळलाय आणि त्याचं दूधच सेवन करत नाही असा कोण? घ्या, पण तू त्यांना पाळण्याचं काम करा, त्यांना चारा व्यवस्थित टाकण्याचं काम करा, त्यांचं दुखणं भाणं बघा, त्यांचा काय प्रॉब्लेम येतो बघा, आणि मग पाहिजे तेवढं दूध प्या, पाहिजे तेवढे द्राक्ष खा, काही अडचण नाही. कारण तुम्हाला आणि मला परमेश्वराने या जगामध्ये पाठवलं म्हणजे फारच एकदम भिकारी म्हणा किंवा त्याला एकदमच गेलेले केस म्हणा किंवा अगदीच एकदम काहीच नाही असं पण नाही, इतकं दरिद्री पण नाही केलं. परमेश्वराने आम्हाला हा हक्क दिलेला आहे. परंतु बायबल असं सांगतं, करंथिकाच्या पहिल्या पत्र अध्याय क्रमांक 9 ची हेडलाईन सांगते की पौलाने मात्र मळा लावला पण द्राक्ष खाल्ले नाही. पौलाने शिपाईगिरी केली पण स्वतःच्याच खर्चाने केली. पौलाने या ठिकाणी कळप पाळला पण त्याचं दूध मात्र सेवन केलं नाही. आणि याचा अर्थ असा नाही की आम्ही ते करावं नाही. परमेश्वराने आम्हाला संमती दिलेली आहे, परंतु त्याच्या पाठीमागचा मेन बेस आम्ही समजून घेतला पाहिजे. काम धंदा केल्या वाचून उपजीविका करण्याचा हक्क मला वर्णवाला नाही का? ठीक आहे, पण प्रभू मध्ये तर काम करा. आपल्याच खर्चाने शिपाईगिरी करतो असा कोण आहे? ठीक आहे, स्वतःच्या पेट्रोलने नका जाऊ, परंतु देवाच्या कामाची शिपाईगिरी तरी चांगली करा. द्राक्षमळा लावून त्याचे फळ खात नाही असा कोण आहे? ठीक आहे, द्राक्षमळा तुम्ही लावलाच आहात तर भरघोस असे फळ खा, पण तू द्राक्षमळ्याची निगा राखण्याचं काम करा. द्राक्षमळ्याचं एक विशिष्ट या ठिकाणी आपण थोडस समजून घेऊया. ज्यावेळेस द्राक्षमळा लावला जातो, जे द्राक्षाचा बाग असतो ना, त्या द्राक्षाच्या बागाची निगा करण्याचं काम त्या काम करायला दिलेलं असतं. तो काय करतो? त्या द्राक्ष वेलीला छाटतो. ज्या वेलीपासून बाजूला गेलेले जे फाटे आहेत ना ते छाटून टाकतो आणि तो गोळा करतो, बांधाला नेतो, काडी लावून जाळून टाकतो. कारण त्या फाटे काही कामाचे नाही. ते फाटे पासून त्या वेलापासून जेव्हा फाटा बाजूला निघतो त्याला फळही देता येत नाही. वेलामध्ये असल्यानंतर, खोडामध्ये असल्यानंतर, तेवढ्या सानिध्यात असल्यानंतरच त्याला फळ देता येतं. मग असं करा, तुम्ही द्राक्षमाळा जर लावलेला आहे
नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. येऊया पुढं, कंटिन्यू करूया. द्राक्षमळाचा जो गोष्ट आहे, तर द्राक्षमळ्याची निगा राखण्याचं काम ज्यांनी द्राक्षमळा लावलाय, जे आम्ही कामकरी आहोत त्यांची, ह्या कामकरी करत असताना जो जो फाटा फळ नाही दे त्याला बाजूला काढा. तो तिथं अडकून ठेवूच नका बाकीच्या फळांना, तर तुम्ही द्राक्षे खाऊ शकता. पुढे लिहित आहे, कळप पाळून कळपाचे दूध सेवन करीत नाही असा कोण आहे. तुम्ही कळप पाळतात पण तू कळपाची निगा राखण्याचं काम करा. कारण स्तोत्र 23 मध्ये सांगितले, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पाडणार नाही. तो मला संत पाण्यावर नेतो, तो काय काय करतो आम्ही पाहिलं स्तोत्र 23. आणि मग प्रिय हो, ह्या गोष्टी आमच्या जीवनात घडतात का? मग आमच्याकडे कळप आहे, आमच्याकडे ग्रुप आहे, आमच्याकडे मंडळी आहे, आमच्याकडे चर्च आहे, आमच्याकडे सर्व प्रकारच्या गोष्टी आहेत, आणि मग आम्ही फक्त काय करतो, दूधच सेवन करतो, आम्ही फक्त द्राक्षेच खातो, परंतु त्या द्राक्षावेलीची नीटनेटकी व्यवस्था आम्ही राखत नाही, त्या कळपाची आम्ही नीटनेटकी व्यवस्था राखत नाही. पण परंतु पौलाचं वेगळं होतं, पौल याच्यातलं काहीच घेत नव्हता, पण कळपाची व्यवस्था एकदम रोखचोक पाठवत होता. हा जो होता ना द्राक्षमळा लावायचा, एकदम ठणठणीत आणि चांगल्या क्वालिटीचे त्या ठिकाणी द्राक्ष मिळायची, परंतु स्वतः मात्र खात नव्हता. या ठिकाणी स्वतःच्या हक्कावर पाणी सोडून पौलाने घालून दिलेलं उदाहरणे कित्ता आहे. ज्यांना स्वीकारतील त्यांनी स्वीकारा, ज्यांना नाही कृपा त्यांनी काही वाईट आणि खेद मानून घेऊ नका. मी माणसांच्या रिवाजाप्रमाणे ह्या गोष्टी सांगत आहे काय? अहो, नियमशास्त्र हे देखील सांगतंय. कारण मोशेच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की मळणी करीत असलेल्या बैलाला मुसक घालू नको. तेव्हा देवाला बैलाची काळजी आहे की? देवाला बैलाचीच काळजी आहे, म्हणून तो बैलाची काळजी घेईल. परंतु ज्या कळपामध्ये आम्हाला अध्यक्ष करून ठेवलोय, ज्या द्राक्ष मळ्याचं काम करी आम्हाला ठेवलंय, ज्या ज्या ठिकाणी आम्हाला काही गोष्टी करायला लागले, तर त्या पुरेसे. आता बैल ज्यावेळेस काम करतो ना, त्याच वेळेस तो मुस्क घालू नको म्हटलंय. मग काम करीत असताना खाऊ नका नुसतं, जेवढं लागेल तेवढंच खा. काही काही लोक इतका अतिरेक खातेत का त्याला शेवटी नाविलाजाने मुस्क घालावं लागत. या ठिकाणी सांगितलंय घालू नको, परंतु वचनाच्या माध्यमातून एक मुस्क बांधावं लागत. आणि हे मुस्क पौलाने स्वतःच्या मुखावर बांधून घेतलं नाही, कारण पौल काही खात नव्हता. पौल स्वतः काम करायचा आणि सगळ्या गोष्टी. तेव्हा देवाला बैलाची काळजी आहे की तो हे सर्वस्वी तुमच्या आमच्या करता सांगतो. हो, हे तुमच्या आमच्या करता लिहिले होते अशा हाताने की जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे, आणि जो मळणी करतो त्याने ती उपभोग घेण्याच्या आशेने करावी. आम्ही तुम्हासाठी आध्यात्मिक वस्तूंची पेरणी केल्यावर जर तुमच्या ऐहिक वस्तूची कापणी केली तर त्यात काही मोठी गोष्ट आहे काय? काहीच नाही. तुम्ही ज्यावेळेस लोकांची आध्यात्मिक गोष्टीची काळजी घेताय त्यावेळेस त्याच्या मोबदल्यामध्ये तुमची उपजीविका होणे गरजेचं आहे. उपजीविका मोठं गोडाऊन साठायला लावलं नाही. आज आम्ही काय करतो, मोठे गोडाऊन साठवून ठेवतो आणि मग म्हणतो हे जेव्हा खा पी आयुष कर. आता बरेच वर्ष पूर्ण असा पुष्कळ असा साठा झालेला आहे, आणि मग देवाचं दूत किंवा देव स्वतः रात्री दृष्टांतात किंवा स्वप्नात किंवा प्रकट होईल, आणि त्यावेळेस तो म्हणाल आज रात्री तुझा जीव घेण्यात आला किंवा आज रात्री तुझा आत्मा काढून घेण्यात आला, तर या बाकीच्या गोष्टीचं काय? आणि म्हणून ऐहिक वस्तूंची कापणी करा, परंतु किती करा याला देखील लिमिटेशन आहे. दुसरे लोक जर तुम्हावरच्या या हक्काचा उपयोग घेतात तर तो आम्ही विशेष करून घेऊ नये काय? बाकीचे लोक ज्यांना काही येत नाही, जे देवाचे सेवक म्हणायचे सुद्धा पात्रतेचे नाहीत, ज्यांच्यामध्ये काही गुणच नाही, तर शिपाईगिरी करायचं म्हटल्यानंतर काहीतरी शिपाईची ट्रेनिंग तर झाली पाहिजे. काहीच नाही, अशांना तुम्ही भरघोस देता आणि ज्यांना पाहिजे त्यांना तुम्ही देत नाही. म्हणून हेच उदाहरण तो पौल लिहितोय. दुसरे लोक जर तुम्हावरच्या या हक्काचा उपयोग घेतात तर तो आम्ही विशेष करून घेऊ नये काय? घ्यायला पाहिजे, परंतु आम्ही घेत नाही, कारण देवाचा आत्मा आम्हाला चालवतो. आता तुम्ही घेतात, तुम्हालाही देवाचाच आत्मा चालवतो, परंतु देवाचा आत्मा दोघांना चालवत असताना तुम्ही किती घेता, कशाने घेता आणि कशा प्रकारे त्याचा उपयोग करता याला देखील परमेश्वराने तितकंच महत्व दिलेलं आहे. आणि हे आता जरी नाही समजलं तर आम्हाला न्यायाच्या दिवशी 100% समजल, आणि मग त्यावेळेस मात्र आमचा न्याय वचनाच्या माध्यमातूनच होईल. पुढे लिहित आहे, तथापि हा हक्क आम्ही बजावला नाही, एवढेच नव्हे तर ख्रिस्ताच्या सुवार्तेला
काही अडथळा करू नये म्हणून आम्ही सर्व काही सहन करतो. आमच्या सेवेला काही अडचण येऊ नये म्हणून आम्ही सहन करतो. हे नाहीतर पौल म्हणतो आम्ही कुणाचं सहन केलं नसतं. कारण पौलाचा तो कित्ता घालून दिलाय. पौलाने रियालिटीमध्ये सत्यामध्ये समर्पित होऊन देवाची सेवा केली. पौलाने खास उद्देशाने प्रभूच्या सेवेमध्ये आला नाही. पौलाची निवड परमेश्वराने ज्यावेळेस केली ना, तर पौलाला किती कठीण आणि मोठ्या प्रसंगामधून जावं लागलं याची प्रचिती आम्ही प्रेषितांचं कृत्य, रोमकरांचं पत्र आणि करंथीकरांच्या पत्राच्या माध्यमातून आम्ही पाहत आलो. आणि म्हणून तो पौल एक चांगला शिपाई बनण्यासाठी, एक चांगला कामकरी बनण्यासाठी, एक चांगला सेवक बनण्यासाठी, एक चांगलं व्यक्तिमत्व आणि देवाला आवडणारं पात्र बनण्यासाठी ह्या गोष्टी प्रिय तुम्हाला आणि मला या ठिकाणी तो लिहित आहे, तो शेअरिंग करत आहे. पुढे लिहित आहे, त्याप्रमाणे प्रभूने नेमले आहे की जे सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्तेवर आपली उपजीविका करावी. 14व्या क्रमांकाचं वचन आहे करंथीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 9 वचन क्रमांक 14. त्याप्रमाणे प्रभूने नेमले आहे की जे सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्तेवर आपली उपजीविका करावी. आता प्रश्न आहे, इथं त्यांनी सांगितलं बैल मळणी करीत असताना मुसको घालू नको, स्वतःच्या खर्चाने शिपाईगिरी करणारा कोण, द्राक्ष मळा लावला तो खाल्लं तेवर कोण, परत स्वतःचा कळप पाळला पण दूध सेवन नाही करीत असा कोण. तर या ठिकाणी लिहिले. आता या सगळ्या गोष्टीचं मर्म या क्रमांकाच्या वचनामध्ये आहे, 14व्या क्रमांकाच्या. त्याप्रमाणे प्रभूने नेमले आहे की जे सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्तेवर आपली उपजीविका करावी. पहिला नंबरचा पॉइंट, सुवार्ता कोण सांगतय. मग दुसरा, आपली उपजीविका त्यांनी करावी. कशावर? सुवार्तेच्या माध्यमातून. पहिल्या क्रमांकाचा पॉइंट आहे की आम्ही सुवार्ता सांगतो का. आम्ही कोण आहोत. प्रभू येशूने पवित्र शास्त्रामध्ये आम्ही जर पाहिलं 5 पदरी सेवा, प्रेषित, संदेष्टे, शिक्षक, पाळक आणि सुवार्तिक, 5. तो सुवार्तिक जो आहे ना तो सुवार्ता सांगतो. शिक्षक जो आहे ना तो शिक्षण देतो. पाळक जो आहे ना तो कळप चालतो. संदेष्टे जे आहेत ना स्वर्गातून परमेश्वरापासून आलेला संदेश देतात. आणि प्रेषित जे आहेत ना हे सगळ्यांचं एक मेन मनुष्य की तो सगळ्यावर देखरेख करतो. मग अनेक पाळक, अनेक याजक, अनेक सुवार्तिक, अनेक लोक जे एकत्र येतात त्यांच्यावर. तर ही जी आहे ही एक पद्धत होती पहिल्यापूर्वी. या 5 प्रकारच्या सेवा त्या ठिकाणी दिल्या होत्या. आता आज आम्ही पाहतो ह्या 5 प्रकारामध्ये एक सुवार्तिकाची सेवा आहे, सुवार्ता सांगणारा. सुवार्तिक म्हणजे काय? सुवार्ता सांगणारा. आता या ठिकाणी लिहिले त्याप्रमाणे प्रभूने नेमले आहे की सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्तेवर आपली उपजीविका करावी. मग आता मला सांगा, सुवार्तेवर उपजीविका करणारा सुवार्तिक आहे, पाळकांनी तो घ्यावा का? पास्टरनी तो घ्यावा का? माझा प्रामाणिक हेतू आहे, तुम्हाला प्रश्न आहे. बिशप साहेबांनी तो घ्यावा का? पोप साहेबांनी तो घ्यावा का? महागुरु स्वामींनी तो घ्यावा का? घ्यावा, पण ते सुवार्ता सांगतात का? पहिला मुद्दा क्रमांक 1 आहे की सुवार्ता सांगत असेल तर त्यांनी त्या उपजीविका त्याच्यावर करायची. आणि जर तू फक्त खुर्चीवर बसत असेल तर त्याच्यावर उपजीविका करण्याचा काही एक अधिकार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही प्रत्येकाने सुवार्ता सांगावी. मग पाळक देखील सुवार्ता सांगतो, संदेष्टा सुवार्ता सांगतो, शिक्षक देखील सुवार्ता सांगतो, प्रेषित देखील सुवार्ता सांगतात. या 5 लोक मिळून सुवार्ता सांगतात, पण सांगितली तर आम्ही सांगतच नाही आणि मग मात्र आम्ही त्याच्यावर उपजीविका करण्याचा निर्णय घेतलेला आहे किंवा करत आहोत. आणि ही सध्याची परिस्थिती आहे. अनेक लोक देवाचे काम करत नाहीत, सुवार्ता सांगत नाहीत, परंतु सुवार्तेवर मात्र उपजीविका करण्याचा चांगल्या प्रकारचा बेत त्यांनी ऐकलेला आहे. मी तर ह्यापैकी कशाचाही उपयोग केला नाही व ह्याप्रमाणे मला पात्र व्हावे म्हणून मी हे लिहिले असे नाही. आता पौल जसा लिहितोय ना तसंच हा चॅप्टर मी तुम्हाला सांगत असताना माझाही उद्देश असा नाही की तुम्ही मला द्यावं. पौल जसं लिहितो ना मी तर यापैकी कशाचा उपयोग केला नाही, तसंच या प्रकारे मी देखील प्रभू येशू मध्ये विश्वासाने ठाम सांगेल की मी देखील कशाचाही उपयोग केला नाही आतापर्यंत. याप्रमाणे मला प्राप्त व्हावे म्हणून हे मी लिहिले असे नाही. आणि आता मी जे तुमच्या बरोबर लाईव्ह बोलतोय
ह्याच प्रकारे बोलतोय की मला प्राप्त व्हावे म्हणून मी हे तुम्हाला सांगत नाही, कारण त्यापेक्षा मेलेलं बरं. पौल म्हणतो त्याच्यापेक्षा मेलेलं बरं. हे कुत्र्यासारखं जिणं काही कामाचं नाही. आम्हाला माहिती आहे, आम्ही खेडेगावामध्ये जातो, दानपत्र किती लोक देतात. बिलोस लोक जे आहेत ना, विश्वासणारे लोक आहेत ना, खरोखर त्यांना देखील या ठिकाणी मी ताडण देऊ इच्छितो. त्यांना देखील मी प्रभूच्या वचनातून मार्गदर्शन करू इच्छितो. ज्यावेळेस तुमच्याकडे एखादा देवाचा सेवक सुवार्ता सांगायला येतात, तुम्ही देताय किती माहिती का? आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे. अहो, जो सेवक इतक्या लांबून तुमच्याकडे येतो, त्या सेवकाचं तुम्ही साधं पेट्रोल पाणी सुद्धा नाही देत, आणि वरून मानतो आम्ही पालकांना दानपात्र देतो. काय देता काय तुम्ही? घरचं सगळं घर लिहून दिलं काय? प्रेषितांच्या कृत्यामध्ये पहा, सुरुवातीच्या काळामध्ये हे लोक स्वतःची जमीन प्रॉपर्टी आणून प्रेषिताच्या चरणाजवळ ठेवित होते, आणि मग प्रेषित पण तितके स्वच्छ सुंदर स्वभावाचे होते, आणि ते पण काय करायचे, मग ज्यांना ज्यांना जशी जशी लागत ना तशी तशी द्यायची. पण आता जर लोकांनी जर असं आणून ठेवलं ना, तर प्रेषित मी होतो फॉरेनला निघून जायला बसलाय, गॅरंटी वॉरंटी नाही. म्हणून पौल या ठिकाणी लिहितोय की मी ह्याप्रमाणे प्राप्त व्हावे म्हणूनही लिहिले नाही, किंवा याच्यापेक्षा मग मी मेलेलो बरं. हा स्वाभिमान कुणीही व्यर्थ करणार नाही. जे सत्याने आत्म्याला स्मरून देवाच्या इच्छेप्रमाणे चालतात ना, ते स्वाभिमानाने आणि अभिमानाने ते प्रभूमध्ये ठामपणाने बोलतात, आणि ठामप्रमाणे शिकवतात, आणि ठामप्रमाणे बोध देखील करतात. आणि तेच खरे शिक्षक, तेच खरे सुवार्तिक, तेच खरे संदेष्टे, तेच खरे पाळक, आणि तेच खरे प्रेषित. ज्यांच्याकडे मनामध्ये कपट नाही, ज्यांना ह्यावा नाही, देवा नाही, ज्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नुसतं आणि इकडे घेण्याची, नुसते घेण्याची नाही तर देण्याची देखील आहे. पुढे सांगता येतो, जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिळवण्याचे कारण नाही, कारण मला ती सांगणे भाग आहे. आता मी तुम्हाला सांगत आहे, पौल म्हणतो की मी काही गुणाचं घेतलं नाही तरी सुवार्ता सांगितली, तो तोच पौल या ठिकाणी लिहितोय की जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिळवण्याचं. काय लय मोठे दिवे लावू नका, काम करून सेवा करतात ना, बरी करतात, काय घेणं नाही देणं नाही लोकांना पण, बाकीच्या पालकांनाही पण काय सांगू नका त्यांना पण, कारण मला ती सांगणे भाग आहे. देवाने माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे, आणि ती जबाबदारी मी पाळीत आहे. तशी तुम्ही पाळावा अशी देवाची इच्छा आहे. कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. मी जर एखाद्याला चांगली गोष्ट सांगितली नाही तर माझी दुर्दशा नक्की 100% होणार. कारण सुवार्ता सांगितल्यामुळं देवाचे लोक समीप येतात, देवाचा स्वीकार करतात, पापाचं सोडून देतात, पश्चाताप करतात, देवाकडे वळतात. आणि म्हणून सुवार्ता ही खूप महत्वाचा भाग आहे, आणि ही सुवार्ता प्रिय तुम्ही आणि मी सांगितली पाहिजे. त्याच्यासाठी सुवार्तिक, पास्टर, प्रेषित, शिक्षक, संदेष्टे हेच असावं काही नाही. एक बिलिव्हर्स, एक विश्वासणारा भाऊ देखील सुवार्ता सांगू शकतो. कुठल्याही प्रकारची त्याला अट नाही. असं नाही की तुमची दीक्षा झाली पाहिजे. आज अनेक लोकांच्या दीक्षेचे ढिगारे पडलेत, पण अजून सुवार्ता सांगेनात कोणी. आणि प्रभू तो म्हणतो माझ्या मळ्यामध्ये भरपूर काम करायला जागा आहे, आणि तुम्ही विनंती करा की परमेश्वर पित्याने कामकरी पाठवून द्यावेत. अहो, हे निकमे कामकरी आताच येऊन बसले, यांनी सगळा गोंधळ करून टाकलाय. या लोकांनी ना सगळे जागा आटवून टाकली, कामच करीनात. हे काम करीनात, दुसऱ्यालाही काम करीनात. एखाद्याला प्रश्न पडतो, प्रभू मी सुवार्थिक होऊ का, प्रभू मी पाळक होऊ का? एखादा स्वाभिमानी मनुष्य असलं ते ज्यावेळेस तुमच्या आणि माझ्याकडे पाहतो ना, ते तर काही कामाचं नाही कडे सुवार्थिक आणि पाळक. अरे नुसते बसलेत, बसू द्या प्रिय, ज्यांना बसायचं त्यांना. परंतु जर तुम्हाला देवाचा आत्मा सांगत आहे सुवार्ता सांगा, तर सुवार्ता ही सांगितलीच पाहिजे. आणि सुवार्ता सांगणारा जो आहे तो खरोखर परमेश्वरच्या दृष्टिकोनातून एक अति महत्वाचा पाठ आहे. तसे आम्ही सर्वात महत्वाचे पाठ आहोत. मी हे आपण होऊन केले तर मला वेतन मिळेल, आणि आपण होऊन केले नाही तर माझ्यावर कारभार सोपवला आहे. तर मग माझे वेतन काय? आता या ठिकाणी करंथीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 9 वचन क्रमांक 18 मध्ये प्रेषित पौल म्हणतोय, तर मग माझे वेतन काय? ते हेच की मी सुवार्ता फुकट सांगावी. सगळ्या याचं सार. इथं बैलाला मुसकाई घालू नको, दुधावी, हे जेवढे काही पॉइंट आहेत ना, याच्यातून सगळ्यात महत्वाचं प्रेषित पौल लिहितोय का ते हेच की मी सुवार्ता फुकट सांगावी, अशा हेतूने की मी सुवार्तेविषयीचा आपला हक्क पूर्णपणे बजावू नये. परमेश्वरावर उदारी राहिली पाहिजे, आणि परमेश्वर कुणाचाही उदार ठेवीत नाही. परमेश्वर कुणाचाही उदार ठेवीत नाही. आणि म्हणून मी सुवार्ता फुकट सांगावी. ज्यांना ज्यांना फुकट सांगता येईल त्यांनी कृपया मी विनंती करेल की तुम्ही ती सांगावी.
आणि ज्यांना फुकट सांगता येणार नाही, कृपा करून त्यांनी पण फुकट सांगू नका, परंतु ती सुवार्ता मात्र प्रभू येशू ख्रिस्ताची असू द्या आणि मग लोकांना देवाच्या राज्याकडे वळवण्याची असू द्या. म्हणजे निश्चित अर्थाने तुम्ही देखील तुमचा हक्क बजावताल आणि जे सुवार्ता फुकट सांगतात ते देखील परमेश्वर त्यांचा देखील हक्क पुरवेल. आणि अशा प्रकारे देव तुम्हाला आणि मला काम देणार आहे, मजुरी देणार आहे. ज्यांनी पैसे घेऊन सुवार्ता सांगितली ना त्यांनाही मजुरी मिळणार आहे आणि ज्यांनी फुकट सांगितली ना त्यांनाही मजुरी मिळणार आहे. पण ती कशी मिळणार आहे, किती मिळणार आहे, हे मात्र आमच्या परमेश्वर पित्याच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये आहे. तर येऊया प्रिय आणि परमेश्वरच्या नावाचा महिमा आणि गौरव करूया. खरोखर क्रांतिकाराच्या पहिल्या पत्रामध्ये आम्हाला काही 9व्या अध्यायामध्ये काही गोष्टी शिकवली की मी या ठिकाणी सुवार्ता फुकट सांगावी. पुढे पाहूया 19व्या क्रमांकाचं वचन. लोकांना प्राप्त करून घेण्याच्या कामी त्यांची असता, कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असताही अधिक लोक मिळवण्यासाठी आपणाला सर्वांचा दास केले. पौल म्हणतो मी कुठलंच काही घेतलं नाही, मी स्वतंत्रपणे काम केलं, पण सगळ्या अधिक लोक मिळवण्यासाठी मी काय झालं, लोकांचा दास झालो, लोकांच्या पुढं पुढं केलं, लोकांमध्ये गेलो, लोकांच्या बारकाईने मी निरीक्षण केलं. आणि त्यावेळेस मात्र कुठंतरी आशिया खंडामध्ये प्रेषित पौलाने 2-2.5 फेऱ्या मारल्या. यहुदी लोक मिळवण्यासाठी मी यहुदी लोकांना यहुद्यासारखं झालो. आता पौल या ठिकाणी लिहितोय की कोण कशासारखं झालोय. या ठिकाणी यहुदी लोक मिळवण्यासाठी यहुदी लोकांना यहुद्यासारखं झालो. आता ती यहुदी लोक लय खतरनाक होती, मग आम्ही खतरनाक लोकांत जाणारच नाहीत. काही गरीब लोकांचे सुवार्थ सांगण्यासाठी टाय कोट घालून नाही जाऊ शकत. तिथं आम्ही साधेच कपड्यावर जाऊ शकतो. तिथं इंग्लिश झाडून फायदा नाही साहेब. तिथं मराठी भाषाच वापरावं लागेल. जर मराठी कुटुंब असलं तर, हिंदी असलं तर हिंदी वापरू शकता, इंग्लिश असेल तर इंग्लिश वापरू शकता. तसं भाषाचं काही हे नाही. परंतु तो म्हणतो की मी ज्या लोकांमध्ये गेलो ना, गावंढाळ लोकांमध्ये गेलो ना तर गावंढाळच, गरीब लोकांमध्ये गेलो ना एकदम गरिबी सारखा, जरा हुशार लोकांमध्ये गेलो का मग हुशारी सारखा, लय एक नंबर शास्त्री पुरुष असले ना तर त्यांच्यापेक्षा मोठा. मग तो म्हणतो की मी यहुदी लोकांना यहुद्यासारखा झालो. नियमशास्त्राधीन लोक मिळवण्यासाठी मी नियमशास्त्राधीन नसता त्यांना नियमशास्त्राधीनासारखा झालो. नियमशास्त्राने तर कोणी नीतिमान ठरत नाही हे पौलाला माहिती होतं, परंतु काही लोक नियमशास्त्राला धरून होते. आणि मग तो नियमशास्त्राला धरून होते ना, तर मग पौल देखील त्यांच्याबरोबर संभाषण करताना, त्यांना सुवार्ता सांगताना, त्यांना परमेश्वराकडे आणताना नियमशास्त्र त्यांनी तोडलं नाही, नियमशास्त्राला धरून तो चालला होता. आज आम्ही काय करतो, आम्ही नियमशास्त्र लगेच तोडून देतो, म्हणतो विश्वासाने नीतिमान करण्यात येईल. आणि मग नियमशास्त्र रद्द करायला प्रभू येशू ख्रिस्त आलाच नव्हता. आमच्याकडून नियमशास्त्र देखील पूर्ण झालं पाहिजे आणि नुसतं त्यांनीच आम्ही नीतिमान ठरवतो म्हणून विश्वास देखील आमचा तेवढा कार्यरत पाहिजे. पुढे तो लिहित आहे जे तरी देवाच्या नियमाबाहेर होतो असे नाही, तर ख्रिस्ताच्या नियमांच्या अधीन होतो. मी नियमशास्त्राधीन होतो, त्या लोकांना मिळवण्यासाठी खटपट केली, पण ख्रिस्ताच्या नियमाच्या अधीन होतो. ख्रिस्ताचा नियम, आता ख्रिस्त नावाचा गुज मोठा आहे, तो ख्रिस्ताचा नियम. दुर्बळांना मिळवण्यासाठी मी दुर्बळ झालो. जे दुर्बळ आहेत ना त्यांच्यासाठी, त्यांना मिळवण्यासाठी मी दुर्बळ झालो. आज आम्ही ढुकूनही पाहत नाही दुर्बळांकडं, गरीब लोकांकडं, अनाथ लोकांकडं, पोरक्या लोकांकडं, रानावनात असणाऱ्या लोकांकडं, खेडेगावातल्या लोकांकडं. मग हे सेवकाचं काम नाही. पुढे लिहित आहे मी सर्वांना सर्व काही झालो आहे अशा हेतूने की मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधव. सर्व प्रकारे कित्येकांचं तारण साधव. आम्ही एकाच ठिकाणी बसलो, आम्हाला असं वाटतं का बास आमची सेवा परमेश्वराने फलद्रुपीत बहुगुणित आशीर्वादित केलेली आहे, आता मला याच्या पुढे जायचं नाही. मग तिकडं कोण जाईल, दुर्बळांकडे कोण जाईल, नियमशास्त्राधीन लोकांकडे कोण जाईल, यहुदी लोकांकडे कोण जाईल, पापी लोकांकडे कोण जाईल. अहो तुम्ही सटल होऊन बसले एका जागेवर, आणि ही सेवकाची खासियत नाही. आणि म्हणून तो म्हणतो की मी सुवार्ता फुकट सांगावी. का सांगावी, कारण जर मी पैसे घेऊन जर काम करीत नाही त्यापेक्षा मी मेलेलो बरं. जर मी सुवार्ता सांगतो तर मला प्रतिष्ठा मिळवण्याचं कारण नाही, कारण मी सुवार्ता सांगितली तरच.
पुढे तो लिहितोय तर ख्रिस्ताच्या सुवार्तेला काही अडथळा होऊ नये म्हणून आम्ही सर्व काही सहन करतो. त्याचप्रमाणे प्रभूने नेमले आहे की जे सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्ता आपली उपयोग करावी. मग आम्ही सुवार्ता कुणाला सांगतो? सुवार्ता, चांगल्या प्रकारची वार्ता, चांगल्या प्रकारची बातमी. मग आता आमच्या चर्चला बऱ्याच वर्षापासून आम्ही सुवार्ता सांगतो, अजून आमचे लोक तयार व्हायनात. म्हणजे याचा अर्थ आम्ही त्यांना काय सांगतो? चांगली गोष्ट आम्ही सांगितली पाहिजे. पवित्र शास्त्र सांगतं, जा आणि संपूर्ण राष्ट्रात सुवार्तेची घोषणा करा. सुवार्तेची. मग आम्ही सुवार्ता सांगतो का? मग हा पौल जो म्हणतो की लोकांना मी जी सुवार्ता सांगितली, लोकांना प्राप्त करून घेण्याच्या कामी त्याची जी आस्था आहे ना, जशा प्रकारचे लोक भेटले तसा मी त्यांना झालो. आणि माझा एकच उद्देश होता, त्याचा एकच उद्देश होता की मी सर्वांना सर्व काही झालो आहे अशा हेतूने की मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे. कित्येक अनेक लोकांचं तारण आम्ही साधलं पाहिजे. आज आम्ही तारण, मला तर प्रश्न असा पडलाय की ज्याच्या हातात सुवार्ता दिलेली आहे किंवा ज्याला सेवक बनवलेला आहे त्याचं तारण झालंय की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. कारण तारण जाणारा मनुष्य एका जागेवर बसत नाही, तडफड करतो तो. मी सर्व काही सुवार्तेकरिता करतो अशासाठी की मी इतरांबरोबर तिचा भागीदार व्हावी. बाकीच्या पालकाबरोबर आमचाही भागीदार व्हावं, बाकीच्या सेवकाबरोबर आमची सहभागिता व्हावी. मी ही सर्व काही सुवार्तेकरता करतो. सुवार्ता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की सुवार्ता. आणि म्हणून सुवार्ता जर आम्ही सांगत आहोत, आम्ही आमची उपजीविका जर करत आहोत, आम्ही जर लोकांना मिळवण्याची खटपट करत आहोत, आम्ही जर शिपाईगिरी करत आहोत, आम्ही जर द्राक्षमळ्यात जर आहोत, आम्ही जर काळपाजवळ आहोत, तर आम्हाला तो म्हणतोय की तुम्हाला मुस्क घालण्याचा काही अर्थ नाही. तुम्ही फुकट सांगू नका, सांगा, विकत सांगा, पैसे घेऊन सांगा, दाम घेऊन सांगा, पेमेंट घेऊन करा. दानपात्र, दशमांश, देणगी, एखाद्याकडून गिफ्ट त्याच्या माध्यमातून करा. ही देवाने तुमच्या आणि तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी नेमलेला आहे. याचा तुम्ही उपयोग करा. पण तुम्ही सगळं करीत असताना प्रिय हो, तुम्हाला आणि मला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, सुवार्ता आम्ही सांगितली पाहिजे. जर आम्ही सुवार्ता सांगत नाही मग मात्र आम्हाला या सगळ्या याचा हिशोब द्यावा लागेल. आणि सुवार्ता आम्ही कुठं कुठं सांगतो, आणि सुवार्ता आम्ही कुणाकुणाला सांगतो, आणि सुवार्ता सांगण्यासाठी आम्ही कसं कसं तयार होतो. तर आम्ही या शास्त्र भागात पाहिलं की स्वतंत्र असता अनेक यहुदी लोकांना मिळवण्यासाठी यहुदी झालो, नियमशास्त्राधीन लोकांना मिळवण्यासाठी नियमशास्त्राधीन झालो, शास्त्रविरहित लोकांना शास्त्रविरहित झालो, दुर्बलांना दुर्बल झालो. सर्व प्रकारच्या गोष्टी त्यांनी एकाच गोष्टीसाठी केल्या, त्या म्हणजे सगळ्या लोकांचं तारण व्हावं आणि सगळ्या लोकांपर्यंत सुवार्ता पोहोचवावी. मी सर्व काही सुवार्तेकरता करतो अशासाठी की मी इतरांबरोबरचा तिचा भागीदार व्हावा. पुढे लिहिता येतो 24 क्रमांकाच्या वचनामध्ये, शर्यतीत धावणारे सर्व धावतात पण एकालाच बक्षीस मिळते, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हाला ते मिळेल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेला आहे की शर्यतीत धावणारे सर्वच धावतात परंतु बक्षीस मात्र एकालाच मिळतं. तुम्ही असं धावा की ते तुम्हाला मिळालं पाहिजे. आज सगळे पाळक लोक एका रेसमध्ये येतं, शर्यतीमध्ये धावू राहिलेत, आणि परमेश्वराने एक मुकुट आमच्यासाठी ठेवलेला आहे. तो मुकुट मिळवण्यासाठी सर्वजण धावत आहेत. सर्वजण परमेश्वराच्या राज्यामध्ये त्या रस्त्यावर, मार्ग सत्य जीवन म्हटलेल्या रस्त्यावर धावत आहेत. आणि आमची शर्यत लागलेले अनेक पाळक, अनेक पास्टर, अनेक रिव्हरंट, बिशप साहेब, महागुरु स्वामी, पोप साहेब, कॅप्टन, कर्नल, गुरुजी, आणखीन जे काही पद असतील ते, आम्ही सगळेजण स्वर्गाच्या रस्त्याने धावत आहोत. आता पवित्र शास्त्र नीटनेटकं समजून घ्या. शर्यतीत धावणारे सर्वच धावतात पण बक्षीस एकालाच मिळतं. तुम्ही असं धावा की ते तुम्हाला मिळेल. आता प्रश्न आहे, सर्व पाळक लोक सगळं धावतात, मग बक्षीस मिळेल कुणाला? बक्षीस मिळेल कुणाला? आता इतक्या अख्ख्या जगामध्ये किती पाळक वर्ग असतील, किती सेवक वर्ग असतील, किती याजक असतील, किती सुवार्तिक असतील, किती शिक्षक असतील. आता या वचनाचा अर्थ आमच्यासाठी वैयक्तिक स्वतः मी जर प्रभू मध्ये धावत आहे तर मला बक्षीस मिळेल. परंतु मी जर धावलोच नाही, कारण प्रत्येकाच्या नावावर एक अंगठी ठेवलेली आहे, एक टोप ठेवलेला आहे, एक त्याला काय म्हणतात मस्तपैकी राजेशाहीचा जो
असतो ना मुकुट, आणखीन काही बक्षीस आहेत, एकच बक्षीस नसतं शर्यतीत. आणि म्हणून तुम्हाला आणि मला प्रभू मध्ये असं धावायचं आहे की ते बक्षीस आम्हाला मिळेल. अनेक लोक धावता धावता इथंच आहेत. काही पाळक लोक तर स्लो मोशन मध्ये धावतात, स्लो मोशन मध्ये, स्लो जागेवरच, कुठंच आला नाही अजून तिथंच. आपण फिल्म मध्ये बघतो ना स्लो मोशन मध्ये एखादा सीन घेतला जातो, तिथंच असतो तो. अशा प्रकारे धावतात. काही काही लोक कासवासारखं धावतात, काही लोक सशासारखं धावतात धावतात आणि लगेच झोपून जातात. काही कासवासारखे हळूहळू हळू चालतात, काही हरणासारखे उड्या मारीत जातात, मृगजलाच्या पाठीमागा लागतात. ते मृगजल दुसरं तिसरं कोण नसून हे मृगजल पैसा, रुपये, बंगला, गाड्या, प्लॉट, मोठी प्रॉपर्टी, फॉरेन देशाला जाणं येणं, हे मृगजल याच्या पाठीमागे धावतात. काही लोक काय करतात, प्रभू मला रोज तू दिलेला आहे, मी रोज तुझी स्तुती करीन, मी रोज तुझी आराधना करीन. हे एक धावणे. धावण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि धावणारे वेगवेगळे आहेत. आणि म्हणून बायबल असं सांगतंय सगळ्या धावणाऱ्यांना, सगळ्या शर्यतीत येणाऱ्या लोकांना, मग त्याच्यामध्ये बिलिव्हर्स देखील आहेत, की शर्यतीत धावताना सर्व धावतात, परंतु एकालाच बक्षीस मिळतं. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? उत्तर तिथं प्रश्न केलाय, ठाऊक नाही का एकालाच बक्षीस मिळतं म्हणून? असे धावा की तुम्हाला ते मिळेल. मग ते बक्षीस आम्हाला मिळालं पाहिजे. ते बक्षीस वैयक्तिक आम्हा प्रत्येकाला, मला एकट्याला नाही. जितकेही प्रभूमध्ये धावतात, म्हणजे जितकेही प्रभूमध्ये श्रम करतात, म्हणजे जितकेही सुवार्थ सांगतात, जितकेही द्राक्षमळ्यामध्ये आहेत, जितकेही मेंढराजवळ आहेत, ते कळपाजवळ आहेत, जितकेही मळणी करतात, असे प्रत्येक, तुम्ही असं धावा, तुम्ही अशी मळणी करा की तुमचं मुस्क कुणी बांधू शकणार नाही. तुम्ही असं काटेकोरपणे त्या कल्पाचं पालन करा की तुम्ही दूध पित असताना तुम्हाला कुणी डावचणार नाही. तुम्ही असं त्या द्राक्षमळ्याची व्यवस्था राखा की जेणेकरून तुम्ही ते द्राक्ष खाल्ल्यावर कुणी तुमच्याकडे बोट करणार नाही. अन्यथा खाऊ नका. प्रेषित पौलाने तेच केलं. ते म्हटलं नको बाबा, आपल्याला द्राक्षही नको, दूधही नको, आणि आपल्या इकडे बैल का मळणी करीत काही का मळी ना, काय घेणं देणं नाही, नकोच. पण पौलाची सेवा सगळ्यांनाच नाही. कारण पौल हे देखील सांगतो की मला जसं पाचारण झालं तर तसं तुम्हाला नाही, पण तुम्हाला आणि मला एकाच परमेश्वराने पाचारण केलं आहे. आणि त्या परमेश्वराची एकच इच्छा आहे की आम्ही सुवार्ता सांगावी, आणि मग सुवार्तेला साजल असं आमचं जीवन असावं. आणि मग त्या सुवार्तेच्या माध्यमातून आम्हाला ज्या ज्या काही गोष्टी परमेश्वर आम्हाला देतो त्या सर्व गोष्टी आम्ही स्वीकाराव्यात. आणि शेवटच्या याच्यामध्ये तो म्हणत आहे की शर्यतीत धावणारे सर्वच धावतात, पण बक्षीस एकालाच मिळतं. तुम्ही असं धावा की ते तुम्हाला मिळेल. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टी विषयी इंद्रिय दमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात, आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करतो. आता या ठिकाणी जी स्पर्धा आहे, ती स्पर्धा कोणती माहिती का तुम्हाला? अविनाशी मुकुट मिळण्यासाठी. ही स्पर्धा आहे स्वर्गाच्या राज्यात, नरकाच्या राज्यात जाण्यासाठी. ही स्पर्धा आहे देवाच्या सानिध्यात असण्यासाठी. ही स्पर्धा आहे पवित्र आत्म्याच्या सहभागामध्ये येण्यासाठी. ही स्पर्धा आहे सत्यावर टिकण्यासाठी. आणि या स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण, मग कुणी असो तो, सर्व गोष्टीविषयी इंद्रिय दमन करतो. इंद्रिय, हे जे इंद्रिय आहेत ना, शरीराचे पार्ट, याला कुंठित करतो, याला कह्यात घेतो, याच्यावर विजय मिळवतो, याला आपल्या कंट्रोलमध्ये घेतो. उदाहरणार्थ, एखादा जर रेसमध्ये धावणारा जर असला, पाळण्याची शर्यत, तर तो काय करतो, रोज उठून सकाळ किंवा संध्याकाळी जो काही टायमिंग धरला असेल तो जॉगिंग करतो, टायमिंग लावतो घड्याळाचा, मोबाईलचा, आणि तो पळतो. आणि जास्तीत जास्त कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अंतर मी कसं काटेल यासाठी तो रोज प्रॅक्टिस करतो. आणि ज्यावेळेस मॅरेथॉन येते, ज्यावेळेस तो शर्यतीचा दिवस येतो, ज्यावेळेस त्या योग्य ते आम्ही जो व्यायाम केलाय, किंवा आम्ही जी धाव घेतली, किंवा आम्ही जी प्रॅक्टिस केली, तिची एक दिवस जी परीक्षा येते, परीक्षा म्हणण्याच्या ऐवजी जी शर्यतीचा दिवस येतो, त्या दिवशी तो धावतो. मग तो धावत असताना अनेक लोकांनी पण तसाच प्रयत्न केलेला असतो. मग कुणी कसा. मग त्या टायमिंगला एकाच व्यक्तीला बक्षीस मिळतं.
मग आम्ही जैगिक पद्धतीने धावायच्या बक्षीस मिळण्यासाठी आम्ही आमच्या इंद्रिय मनाला ती सवय लावून घेतो. मग आध्यात्मिक त्या धावण्यासाठी आम्हाला आध्यात्मिक सवय लावणं खूप महत्वाचं आहे, गरजेचं आहे. हे लोक जे आहेत ते शर्यतीत धावतात ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असं करतात. यांचं मुकुट नाशवंत जे आज अनेक लोक शर्यतीत धावतात त्यांना मस्त मोठा मुकुट मिळालाय, पण तो नाशवंत हे लक्षात असू द्या. यो इथलाच आहे, हे इथंच ठेवून जावं लागणार. यो नाशवंत मुकुट आम्ही डोक्यावर घेऊन जाणार नाही. हे नाशवंत मिळालेले गोल्ड मिळालेलं आम्ही घेऊन जाणार नाही. हे नाशवंत मिळालेलं बँक बॅलन्स आम्ही घेऊन जाणार नाही, चेक मोठा लिफाफा. आणि याच्यासाठी तुम्ही काय करताय, इंद्रिय दमन करताय. याच्यासाठी काय करताय, तुम्ही प्रॅक्टिस करता. याच्यासाठी काय करताय तुम्ही, तुम्हाला असं वाटतं की हा मुकुट आहे, पण तो नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असं करतात. तर देवाच्या लोकांनी नाशवंत मुकुट मिळवण्याच्या पाठीमागं लागू नये. आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करतो. आता अविनाशी म्हणजे तो परमेश्वरच्या राज्यातला, आणि तो मुकुट मिळवण्यासाठी आम्हाला आता धडपड करायची. आतापर्यंत आम्ही कशा प्रकारे मुकुट मिळवला, कोणता मुकुट मिळवला, परंतु आज आम्हाला समजलं आहे की जो मुकुट आम्ही सध्या पाहत आहोत, दिसत आहेत, ते सगळे अविनाशी आहेत. आणि जो मुकुट आम्हाला दिसत नाही तो मात्र परमेश्वरच्या राज्यासाठी आमच्यासाठी तयार करून ठेवलेला आहे. आणि म्हणून मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. अनिश्चितपणे धावू नका. काहीतरी टार्गेट ठेवा, काहीतरी एक विजन ठेवा, काहीतरी एक संकल्प ठेवा की माझ्या जीवनामध्ये परमेश्वर दे बाप्पा, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ह्या इतक्या आत्म्यांना तुझ्या स्वर्गाच्या राज्यात घेऊन येईल, इतक्या आत्म्यांपर्यंत सुवार्थ घेऊन जाईल, इतक्या लोकांना जीवनाचा मार्ग दाखविल. तसेच मुष्टियुद्धही करतो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टी प्रहार करीत नाही. एखाद्याला जर फाईटचं जर असेल ना, तर तो नुसतंच वाऱ्यावरच ठोश्याची प्रॅक्टिस करीत नाही. तो एक मोठं पोत्यात वाळू भरतो, टांगून ठेवतो, आणि मग त्याच्यावर फाईटची ऍक्शन करतो, त्याला रुळवतो हाताला याला, त्याला मोकार नाही, नुसतं वाऱ्यावर नाही. अशा प्रकारे आम्ही देवाचे सुवार्ता, सुख दुःख समस्या चिंता काळजा जे काही येईल ते सगळं गोठवडं बांधा एक मोठं, आणि त्याच्याशी लढा. तिथं फाईट करा, तिथं त्याची प्रॅक्टिस करा. मोकळ्या याच्यावर करू नका. आणि मोकळ्या याच्यावर केल्याने तुमच्या हात निभार नाही होणार. मराठी भाषा आहे. या ठिकाणी लिहिलंय की म्हणून मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. तसेच मुष्टियुद्धही करतो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टी प्रहार करीत नाही, तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो. असे न केल्यास मी दुसऱ्याच घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेल. आणि म्हणून आम्ही जे काही एकमेकाला सांगतो ना, पहिला आमच्या जीवनामध्ये ते पाहिजे, तर आम्हाला सांगण्याचा अधिकार. तो म्हणत आहे मी जर मोकर सांगितलं आणि माझ्यामध्ये ते जर नसलं, मग मात्र माझी फसगत होईल. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत पौल लिहितो, त्या सर्व गोष्टी आमच्यामध्ये जीवनामध्ये असाव्यात, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की असं न केल्यास दुसऱ्याच कोणाला केल्यावर, या ठिकाणी लिहिलेलं आहे की केल्यास मी दुसऱ्याच घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतःच पसंतीस न उतरला. मी दुसऱ्याला घोषणा तर करतोय, पण माझ्यामध्ये मात्र ते गुण नाही. मी दुसऱ्यांना सुवार्थ सांगतोय, पण माझ्यामध्ये ते गुण नाही. मी दुसऱ्यांना चांगली गोष्ट सांगतोय, पण माझ्यात ती नाही. मला फक्त याच्यातून माहिती पडली आणि मी याचा उपयोग करून फक्त लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो, पण तो वास्तविकरित्या माझ्यामध्ये काय आहे हे आम्ही तपासणं खूप गरजेचं आहे. मग प्रेषित पौल हेच सांगतो की माझ्यामध्ये मी जी काही कृती आचरण करत आहे, मी जे काही प्रभूमध्ये श्रम केलेले आहेत, मी काही सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्यांनी प्रदान केलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला सांगितल्या आहेत त्या मी कृतीत आणल्या आहेत, आणि म्हणून मी तुम्हाला ते सांगत आहे. अशाच प्रकारे आम्ही सुवार्थ सांगताना देखील देवाचा सेवक प्रेषित पौल यांनी ज्याप्रमाणे काही गोष्टी स्वतः आचरल्या त्या त्याच्याजवळ होत्या, आणि मग त्यांनी ते इतरांना सांगितल्या. अशाच प्रकारे आम्ही देवाचं काम करत असताना देवाच्या काही गोष्टी आमच्याजवळ असणं देखील खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. या ठिकाणी आम्ही 10व्या क्रमांकाकडे जाऊया, अध्यायाकडे. इस्रायल लोकांच्या इतिहासावरून इशारा. बंधुजन हो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले. मेघ व समुद्र ह्यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला.
त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी पिले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पित होते. तो खडक तर ख्रिस्त होता. ह्या गोष्टीविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. तरी त्यांच्यापैकी बहुतेकाविषयी देव संतुष्ट नव्हता, ह्यामुळे त्यांचा रानात नाश झाला. या गोष्टीचं विश्लेषण आपण पुढच्या भागामध्ये करूया प्रियो. परंतु एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे. तरी त्यांच्यापैकी बहुतेकाविषयी देव संतुष्ट नव्हता, ह्यामुळे त्यांचा रानात नाश झाला. आज तुमच्या आणि माझ्याविषयी देव संतुष्ट नाही. मग आम्ही एकाच देवाचे लेकर आहोत, मग एकच विश्वास आहे, एकच बाप्तिस्मा आहे, एकच याचकी पद आहे, एकच पालक पद आहे, एकच सुवार्थिक पद आहे, प्रेषित पद असेल, शिक्षकाचं पद असेल, परंतु आम्ही सर्वच जण ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभा राहणार आहोत. तो म्हणत आहे की मोशेमध्ये त्यांचा बाप्तिस्मा झाला, एकाच आध्यात्मिक अन्न खाल्ले, एकाच याच्या खाली चालले, एकाच प्रकाशामध्ये चालले, सगळ्या काही गोष्टी केल्या, परंतु काहींच्या मन, अंतकरण, हृदय, वागणं, उठणं, बसणं ज्यावेळेस देवाने पाहिलं ना, तर देव त्यांच्याविषयी संतुष्ट नव्हता. आज देखील आमच्या सेवेकडे देव पाहत आहे, आमच्या शुभवर्तमानाकडे देव पाहत आहे, आमच्या सुवार्तेकडे देव पाहत आहे, आमच्या कळपाकडे देव पाहत आहे, आमच्या मळ्याकडे आज देव पाहत आहे, आज आमच्या मेंढराकडे देव पाहत आहे, आज आम्ही काय करतो हे पाहत आहे, आमचं याचकी क्षेत्र तो पाहत आहे, आमचं अंतकरण पाहत आहे. त्यांना आणलं, सगळ्यांना संगत, सगळे आणले, सगळ्यांनी आध्यात्मिक पाणी पिले, आध्यात्मिक भोजन खाल्लं, आध्यात्मिक ते सर्व देवाचा लाईटात प्रकाशामध्ये सगळ्या गोष्टीत आले, परंतु देव त्यांच्याविषयी संतुष्ट नव्हता. आजही देवाने तुमच्या आणि माझ्यावर दया केलेली आहे. याचा अर्थ असा नका समजू की आम्ही देवाला आवडणारे पात्र असतो. देव तुमच्या आणि माझ्याविषयी देखील संतुष्ट नसल आणि त्या ठिकाणी त्यांनी नाश केला. आज तुमचा आणि माझा नाशाचा दिवस समीप आलेला आहे. तर प्रभूला म्हणा, कारण ज्यावेळेस कोप भडकला होता ना, त्यावेळेस काही लोक वाचले, पण मोशेने मध्यस्थी केली. काही लोक स्वतःहून प्रभूकडे म्हणले, प्रभू क्षमा कर, क्षमा करता आले. आज प्रिय याचकांनो, पालक साहेबांनो, सुवार्थिक साहेबांनो, शिक्षक साहेबांनो, प्रेषित साहेबांनो, संदेष्ट साहेबांनो, मी तुम्हाला विनंती करील की आम्ही एकाच आध्यात्मिक खडकातून आहोत, आम्ही एकाच देवाची सेवा करतो, आम्ही एकाच प्रभूची सेवा करतो, आम्ही एकाच मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनाच्या मार्गावर चाललो, आम्ही एकाच वचनाचं खाद्य खातो, या वचनातून पाणी पितो, सगळं एकच आहे. परंतु तुमच्या आणि माझ्याविषयी देव संतुष्ट नाही. आता मी एखाद्याचं नाव घेत नाही, कारण मला काय प्रकटीकरण झालं नाही, परंतु वचन सांगतंय तुमचं आणि माझं कुणी असू शकतो, आम्ही आमच्याविषयी देव संतुष्ट नाही. मग तो लहानातला लहान सेवक असू, एक विश्वासणारा असू, नाही तर सगळ्यात मोठा हाय लेवलचा असू, देव आमच्याविषयी कित्येकाविषयी संतुष्ट नाही. आणि आज आम्हाला त्यांनी या वचनाच्या माध्यमातून वॉर्निंग दिलेली आहे. जर वेळेच आम्ही जर परमेश्वराकडे आलो, मोशेच्या बाजूला आलो, परमेश्वराच्या देवाच्या आत्म्याच्या बाजूला आलो, तर निश्चित अर्थाने देव कदाचित आमच्या पातकाची क्षमा करील आणि आम्हाला सावरील. नाही तर मग त्या ठिकाणी लिहिलेच आहे, कित्येकाविषयी बहुतेकाविषयी देव संतुष्ट नव्हता, त्यामुळे त्यांचा रानात नाश झाला. तुमचा आणि माझा नाश होऊ नये. नाही तर याजक आणि पाळक लोकांचा, फादर लोकांचा, रेव्हरेंट लोकांचा आणि बिशप लोकांचा, महागुरु स्वामीचा, पोप साहेबांचा, कॅप्टन साहेबांचा, कर्नल साहेबांचा, गुरुजी साहेबांचा, आणखीन जे काही पोस्ट आहेत त्या साहेबांचा जर नाश झाला तर प्रिय ही सगळ्यात मोठी खेदाची गोष्ट असणार. देवाच्या सेवेसाठी आम्ही आमचं आयुष्य अर्पण केलं आणि आमचा जर नाश झाला, याच्यापेक्षा वाईट दिवस तो कोणता? आणि म्हणून हा दिवस तुमच्या आणि माझ्या जीवनात येऊ नये म्हणून जपा. येऊया, आता मला थांबूया. पुन्हा एक वार आपण या 10व्या अध्यायामधून पुन्हा एक वार पाहणार आहोत काही गोष्टी. आणि परमेश्वराने सुंदर अशी संधी दिली, त्या संधीबद्दल आम्ही परमेश्वर आभार म्हणून प्रार्थना करूया. आम्ही पुन्हा एक वार लाईव्ह फेसबुकवर ग्रंथकाचं पहिलं पत्र 10व्या अध्यायापासून पुढे येऊया. नेत्रबंद करूया. पवित्र सेनाधीश देव बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात या भक्तीचा अल्फा आणि ओमेगा झालास, तुझे उपकार मानतो. सर्व आदर गौरव सन्मान आम्ही तुला देतो. या वचनाच्या माध्यमातून जे काही शिकवणे, जे काही ज्ञान प्रदे बापा,
जे काही चिंतन मनन अध्ययन आम्ही केलेलं आहे प्रभू येशूच्या नावात हे आमच्या कृतीशील जीवनामध्ये आम्ही वापरावं म्हणून तू विशेष सहाय्य मदत कर. होते तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव. या समोर आम्ही भारत देशासाठी विशेष करून माझ्या महाराष्ट्र राज्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सहकारी, त्याचप्रमाणे सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर डिपार्टमेंट, सफाई कामगार डिपार्टमेंट, सर्व प्रकारचे सेवाभावी संस्था, सर्व प्रकारचे वैयक्तिक लोक जे आपल्या द्रव्याने धनाने अनेक लोकांची सेवा करत आहेत, त्यांना विपुल अशी कृपा पडो. प्रभू येशू ख्रिस्त तुझी सेवा करत आहेत, कदाचित त्यांना माहित नाही, परंतु त्यांना प्रकट हो आणि त्यांचं तारण कर. सर्व आदर गौरव सन्मान महिमा तुला देत ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्याच्या पवित्र गौर सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पित्या होय. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. ओके, गॉड ब्लेस यू.